आता पुढचा जो भाग येतोय तो म्हणजे तारा. मग तारा हे कूट काय आहे आणि ताराचं नक्षत्रांशी काय संबंध आहे? नक्षत्राशी जुळलेला आहे. आपण लग्नविधीमध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये शेवटी मंत्र आहे जो ताराबलम चंद्रबलम दैवबलम त्यातला तो तारा आहे. आणि लग्नाच्या विधीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर लक्षात येईल की वराने वधूला बाहेर नेऊन कार्यालयाच्या बाहेर नेऊन आकाशाकडे बघून तो तारा दाखवायचा असतो. तर तो तारा आहे हा आणि त्या ताऱ्याचा संबंधित आहे. मग त्याच्यामध्ये काय नेमका ताऱ्याचा विचार केला गेलेला आहे तर तो जो तारा आहे तो वराच्या नक्षत्रापासून वधूचं नक्षत्र किती आहे, वरासाठी ते लाभदायक आहे का, किंवा वधू असेल तर वधूसाठी ते लाभदायक आहे का, हा विचार इथं साकल्यानं केला गेलेला आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काही नक्षत्राच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी वधू किंवा वराच्या नक्षत्रापासून दुसरं नक्षत्र तिसरं नक्षत्र असे क्रम दिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी संपत सांगितलेलं आहे, विपत सांगितलेलं आहे, साधक सांगितलेलं आहे, प्रत्यय सांगितलंय, क्षेम सांगितलंय, मैत्र सांगितलंय, आदिमैत्र सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी काही नक्षत्राचे कशा पद्धतीने त्याचा शुभ परिणाम होईल हे त्यांनी त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानुसार आपण त्याचा विचार करतो. साधारणतः दोघांचंही नक्षत्र मैत्र आदिमैत्र जर असेल तर त्यांना बऱ्यापैकी पैकीच्या पैकी म्हणजे 3 गुण त्यांना तिथं मिळतात. नसेल तर साधारण 1.5 गुण 1 गुण वगैरे मिळतो. पण अगदी नक्षत्र तारा मैत्री जुळत नाही म्हणून लग्न मोडावं किंवा करूच नाही इतपत जाणे इतपत हा मुद्दा नाही.